Friends, now we are going to learn tides. Look at these two pictures. Both are same pictures. In this lesson, we are going to learn what is the tide and how to create it. Both photographs, pictures are same. If you stay near the coast for some time, you will realize that the sea water is sometimes very close to the coast, and when will at other times it is far away from of coast. तर जे समुद्राचं म्हणजे सी वॉटर असतं त्यातले जे पाणी आहे ते कधीकधी किनाऱ्याच्या खूप जवळ असल्याचं भासतं, तर कधीकधी आपल्याला ते किनाऱ्यापासून खूप आत आणि दूरवर गेल्याचा भास होतो, म्हणजे ते टाइड्स म्हणतो. त्यांनाच आपण सी वॉटर टाइड्स असं म्हणतो. तर मग ह्या टाइड्स कशामुळे निर्माण होतात, का निर्माण होतात, हे आता आपण ह्या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. अँड दिस ऑल वॉटर मुवमेंट्स आर नॅचरल. तयार होतात त्यामध्ये काही लो टाइड्स असतात तर काही हाय टाइड्स असतात आणि ह्या नॅचरल असतात. परंतु ह्या जरी नॅचरल असल्या तरीसुद्धा ह्याच्यावर घटक आहेत. In this lesson gives to some factors of creating these tides. ते कोणकोणते फॅक्टर्स आहेत, कोणते घटक आहेत हे आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. लागतो. सी वॉटरमध्ये तयार होणाऱ्या टाइड्सची जी सायकल असते ती एक सायकल पूर्ण होण्यासाठी त्यांना एव्हरी डे 12 hours and 25 minutes इतका टायमिंग लागतो आणि मग त्यांची हाय टाईड आणि लो टाईड ही जी सायकल आहे ती एक सायकल कंप्लीट होते. रेग्युलरली अक्युरिंग इव्हेंट्स appears to the quite and simple and natural, but it is directly related to the sun, the moon and the earth and the gravitational and centrifugal force. म्हणजे काय तर ह्या हाय टाईड आणि लो टाईडच्या ज्या काही मुवमेंट्स असतात वॉटरच्या त्या डिरेक्टली सन, मून, अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यावरती अवलंबून असतात. द अर्थ गेट्स अ टाईप ऑफ पॉवर ऑर फोर्स. दिस फोर्स वर्क अवे फ्रॉम द सेंटर. इट इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे काय तर अर्थ जेव्हा स्वतःभोवती फिरत असते म्हणजे स्वतःभोवती ती रोटेट होते तेव्हा तिच्यामध्ये एक प्रकारची शक्ती किंवा एक प्रकारचं बल निर्माण होतं आणि त्या बलाला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. जेव्हा अर्थ स्वतःभोवती रोटेट होते तेव्हा निर्माण होणारे जे फोर्स आहे त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. आणि हे जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते अर्थवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं त्याच्या करेक्ट अपोजिट वर्क करत असतं. आता जी अर्थमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या दोन फोर्स असतात यांचा काय इफेक्ट एकमेकांना होतो त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. एखादी तुम्ही वस्तू घेतली आणि ती आकाशामध्ये फेकली की ती जेवढ्या फोर्सने वरती जाते तेवढ्याच फोर्सने लगेच अर्थच्या सरफेसवरती येते. असं का होतं? ही वस्तू तुम्ही ज्या बलाने वरती फेकलेली असते ते बल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट वर्क करत असतं आणि त्याची शक्ती किंवा त्याचं बल ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कमी असल्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती म्हणजे अर्थवरती खाली खेचली जाते. सेकंड एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही एखादी कीरिंग घेतली आणि ती फिंगरमध्ये घालून व्हिरल केली आणि सर्क्युलर मोशनमध्ये तिला तुम्ही व्हिरल केलं की जेवढ्या फोर्सने तुम्ही तिला फिरवाल तेवढी ती गोल गोल फिरू लागते आणि तिथे तुम्हाला एक ऑर्बिटही झालेलं दिसून येतं अप्रत्यक्षरित्या असं. आणि जेव्हा तुम्ही तुमची फिंगर गोल फिरवायचं बंद कराल तरीसुद्धा काही सेकंदापुरती ती की गोल गोल फिरत असते. म्हणजेच काय तर त्या कीमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स
निर्माण झालेलं असतं, म्हणून ती गोल गोल फिरत असते. सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याचा इफेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कमी दिसून येतो. देन वी लर्न which factors are responsible for the occurrence of tides and what is the tides. Which factors are responsible for occurrence of tides? First one is the gravitational pull of the moon and the sun as well as of the earth. And second, revolution of the earth around the sun and indirectly revolution of the moon around the sun. And third one is centrifugal force, जसं आपण मगाशी पाहिलं. The gravitational pull of the moon and the sun as well as that the earth, म्हणजे अर्थ, मून आणि सन ह्या तिन्हींचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ह्या तिन्हींचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट हा आपल्याला टाइड्स निर्माण करण्यासाठी दिसून येतो. अँड सेकंड, रिव्हॅल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, रिव्हॅल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड इनडिरेक्टली रिव्हॅल्युशन ऑफ द मून, रिव्हॅल्युशन ऑफ द मून अराउंड द सन, त्याचा इफेक्ट आपल्याला टाइड्स निर्माण होण्यासाठी दिसून येतो. थर्ड वन इज सेंट्रिफ्युगल फोर्स. ही कशी होते तर जेव्हा अर्थ रिव्हॉल्युशन करतो त्यावेळेस अर्थ स्वतःभोवती रोटेट होते आणि त्यावेळेस ही सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. हे 3 पॉईंट्स टाइड्स निर्माण करणारे हे 3 फॅक्टर्स आपण बघितले. Look at here how tides are formed. The strong gravitational pull exerted by the sun and the moon on the earth's surface causes the tides. Means the moon is closer to the earth than the sun. Hence its gravitational force becomes more effective and than that the sun. This occur due to relative positions. This occur due to relative positions of the moon, the sun and the earth. A place on the earth located at the opposite point of the place experiencing high and low tide also experience high and low tides respectively at the same time, and this is result of centrifugal force. म्हणजे काय, आता या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय ही अर्थ आहे, मून and sun. The moon is very closer to the earth than sun. आणि त्या प्रकारे अर्थच्या भोवती मूनची जशी आणि ज्या प्रकारे मूनची जशी पोझिशन बदलत जाईल तसं अर्थवरती त्या मूनच्या ग्रॅव्हिटेशनलचा आपल्याला इफेक्ट दिसून येतो आणि सनच्याही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट दिसून येतो आणि त्यानुसार ह्या टाइड्स निर्माण होतात. जसं की तुम्ही या खालती जी ही पिक्चर आहे GIF आहे, ह्या GIFमध्ये तुम्ही बघू शकताय अर्थ, मून अँड सन. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, एखादी वस्तू किंवा एखादी जी काही गोष्ट असेल ती त्याच्याकडे खेचली जाते. जसं की पृथ्वीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे, अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू हवेमध्ये जरी उडवली तरी ती अर्थच्या सरफेसला येऊन
येते, अर्थच्या सरफेसवरती लगेच खाली खेचली जाते आणि पृथ्वीवरती ज्या काही वस्तू आहेत त्या जिथल्या तिथं स्थिर आपल्याला दिसून येतात. हे कशामुळे होतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. मग त्याच प्रकारे मून आणि सन या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट अर्थवरती दिसून येतो आणि त्यामुळे अर्थमध्ये ज्या काही टाईड्स निर्माण होतात, सी वॉटर टाईड्स, त्या यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आणि अर्थच्या सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांच्या इफेक्टमुळे त्या दिसून येतात. तर ह्या कशा होतात, अर्थवरील जो सरफेसचा प्लेस आहे, जे काही सरफेस आहे त्याच्यावरती मून आणि सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट होत नाही. मून आणि सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट अर्थवरील जो सरफेस आहे त्यावरती होत नाही. तर फक्त त्याचा इफेक्ट कुठे दिसून येतो, जे अर्थवरती वॉटर आहे, जे काही वॉटर आहे त्या वॉटरवरती फक्त या मून आणि सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थवरती जे सी वॉटर असतं त्यामध्ये आपल्याला टाईड्स निर्माण झालेल्या आता आपण बघितलं की सन आणि मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट फक्त अर्थवरील जे काही वॉटर आहे त्यावरती आपल्याला दिसून येतं. म्हणजेच सन आणि मून या प्लेसवरती असेल तर अर्थमधील जे काही हे तुम्हाला वॉटर दिसतं, या वॉटरचा भाग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मागे खेचला जातो आणि इथं आपल्याला टाईड्स निर्माण झालेल्या दिसतात, सी वॉटर टाईड्स निर्माण झालेल्या दिसतात. आणि ज्या वेळेस या भागामध्ये सी वॉटर टाईड्स निर्माण होतात त्याच वेळेस त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा टाईड्स निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हाय टाईड्स आणि लो टाईड्स या प्रकारे तयार होतात. नेक्स्ट ही जी आहे बघा, ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, अर्थ, सन अँड इट्स ऑर्बिट ऑफ मून अँड मून रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ. रिव्हॉल्युशन करत असतं त्यावेळी सुद्धा त्या मूनचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते अर्थवरती इफेक्ट करत असतात. आणि आपण वरती पाहिल्याप्रमाणे अर्थच्या सरफेसवरती मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट होत नाही, तर अर्थमध्ये जे काही वॉटर आहे त्यावरती मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. हा जो तुम्हाला कलरफुल भाग दिसतो तो त्यांनी काय दर्शवलेला आहे तर तिथं टाईड्स निर्माण झालेले आहेत. म्हणजे तो जो भाग आहे तो मून काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्याकडे खेचून घेतो आणि त्यावेळेस तिथे अर्थवरील जे वॉटर आहे ते पाठीमागं खेचलं जातं आणि करेक्ट त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा टाईड्स निर्माण होतात. आणि जेव्हा सन मून आणि अर्थ एका लाईनमध्ये येतात तेव्हा त्या अर्थवरती मून आणि सन या दोन्हींच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट दिसून येतो आणि त्यावेळेस हाय टाईड्स निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच वेळेस त्याच्याही अपोजिट साईडला, अर्थच्या अपोजिट साईडला लो टाईड्स तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता ज्या आपण बघितल्या हाय टाईड आणि लो टाईड कशा तयार होतात, आता आपण ह्या टाईड्सचे काही टाईप्स पडतात. आता ते टाईप्स कोणते, विच टाईप्स ऑफ टाईड, लुक ॲट हिअर. फर्स्ट पार्ट, first type of tides is spring tide. During spring tide, look at this definition of spring tides. During the full moon and new moon days, the sun, the moon and the earth are in the same line and they make a greater gravitational pull. Hence, high tides are caused. These tides are called spring tide. Means on new moon and full moon days, the gravitational pull of the sun and the moon act in a
same direction. They act in same direction. Due to this is the total pull increases, and hence the tide on these days is much higher than average high tide. He make a high tide, and this is known as spring tide, and this is known as, look at this diagram. It's sun, moon and earth. When the new moon, that's time sun, moon, and earth in a same line. And when the full moon, that's time sun, earth and moon in the same line. And that's time they make a greater gravitational pull, and he create a high tide. It's called spring tide. जेव्हा सन, मून आणि अर्थ एका लाईनमध्ये असतात तेव्हा न्यू मून असतो, त्यावेळेस त्यांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल जे पुल असतं ते एकदम काय असतं, स्ट्रॉंग असतं, आणि त्यावेळेस ज्या टाईड्स तयार होतात त्या हाय टाईड्स तयार होतात, त्यांना आपण स्प्रिंग टाईड म्हणतो. आणि त्याचप्रकारे जेव्हा सन, अर्थ आणि मून हे एका लाईनमध्ये असतात तेव्हा फुल मून असतो, आणि त्याच वेळेस अर्थवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल पूल तयार होतं, त्यामुळे ज्या टाईड्स तयार होतात त्या हाय टाईड्स असतात, आणि त्यांना आपण स्प्रिंग टाईड असं म्हणतो. हिअर शो टू अर्थ, मून अँड सन. मून आणि सन यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अर्थवरती इफेक्ट होतो, आणि त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्या फोर्समुळे इथे तुम्हाला हा भाग उचललेला दिसतो, म्हणजे सन आणि मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट जास्त असल्यामुळे ह्या अर्थवरील जे हे वॉटर आहे, सी वॉटर आहे, ते त्यांनी काय केलेलं आहे, मागे खेचलेलं आपल्याला दिसून येतो, फुल झालेलं दिसून येतं, म्हणजेच इथं हाय टाईड्स निर्माण होतात, आणि त्यालाच आपण स्प्रिंग टाईड म्हणतो. आता बघा ह्या पिक्चरमध्ये सन, अर्थ आणि मून हे तिन्ही तुम्हाला एका लाईनमध्ये दिसतात. ह्याचा इफेक्ट काय होतो, तर ह्या सनचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा इफेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. इथे हा भाग काय झालेला आहे, फुल झालेला दिसतो आपल्याला, म्हणजे अर्थमध्ये जे वॉटर आहे ते त्यानं सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मागे खेचलेलं आपल्याला दिसून येतं, आणि इथं मून असल्यामुळे ह्या मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आपल्याला इथेच झालेला दिसून येतो. आणि जेव्हा दोन्ही बाजूला सन आणि मून या दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट अर्थवरती होतो, तेव्हा इथे काय होतं, हाय टाईड्स निर्माण होतात, आणि त्यालाच आपण स्प्रिंग टाईड म्हणतो. ह्या GIF-मध्ये तुम्हाला मून रिव्हॉल्युशन अर्थच्या अराउंड करत असलेलं तुम्हाला दिसून येतं, परंतु जेव्हा अर्थ, मून आणि सन ह्या सेम लाईनमध्ये एका लाईनमध्ये येतात तेव्हा स्प्रिंग टाईड तयार होते. टाइप्स ऑफ टाइड is nip tide. What is mean by nip tides? What is mean by nip tides? Look at this definition. When the moon is nip tide. Look at this definition. When the moon is when the moon is in its first and last quarter, the ocean waters get drawn in diagonally opposite directions by the gravitational pull of sun and moon, resulting in low tides. Look at this picture, and these tides are called nip tides.
means while revolving around the earth, the moon make right angle. Moon make right angle with respect to the earth and the sun. Respect to the earth and sun, moon make a right angle to time. Twice a month. This position occurs on the first and the third quarter of each month. On both these dates are force of both of the sun and the moon and operate at right angles on the earth. And that's time at the place where at the sun cause high tide. What? The place where as the sun cause high tide, the gravitational pull and of the moon which is right angle also acts, and moon which is right angle also that is at right angle also act on the sea water, and due to such conditions the water level rise is less than usual at the time of, and this is because the attraction of the sun and the moon are not complementary but at a right angle to each other, and such tides are called to neap tide, and neap tides are little lower than the average high tide and a little higher than the average low tides. Are not complementary but at a right angle to each other, and such tides are called to neap tide, and neap tides are little lower than the average high tide and a little higher than the average low tides. मून जेव्हा अर्थभोवती रिव्हॉल्युशन करत असतो तेव्हा मंथमधून 2 वेळा मून अर्थ आणि सन या दोघांच्या मध्ये राईट अँगल तयार करतो, आणि हे जेव्हा राईट अँगल तयार करतो त्यावेळेस काय होतं तर सनचं जे ग्रॅव्हिटेशनल पूल असेल ते ग्रॅव्हिटेशनल पूल हे अर्थच्या त्या राईट अँगलमध्ये वर्क करत असतं, आणि त्याच वेळेस मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाही तिथे अर्थवरती सनच्या ग्रॅव्हिटेशनल पूलचा जेव्हा अर्थवरती इफेक्ट होतो त्याच वेळेस मूनच्याही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट आपल्याला अर्थवरती दिसतो. जेव्हा मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अर्थवरती इफेक्ट होत असतो त्याच वेळेस सनच्याही ग्रॅव्हिटेशनल पुलचा अर्थवरती इफेक्ट आपल्याला दिसून येतो, आणि त्यामुळे इथे ज्या टाइड्स तयार होतात त्या टाइड्स लो टाइड्स तयार होताना आपल्याला दिसून येतात, आणि ह्याच लो टाइड्सना आपण निप टाइड असं म्हणतो. Look at this GIF: Sun, Earth, Moon and its orbit of Moon. जेव्हा सन, मून आणि अर्थ एका लाईनमध्ये येतात तेव्हा स्प्रिंग टाइड्स तयार होते, आणि जेव्हा मून, सन आणि अर्थ या दोघांच्या मध्ये राईट अँगल तयार करतो, जेव्हा राईट अँगल तयार करतो त्यावेळेस निप टाइड्स तयार होताना आपल्याला दिसून येतात, आणि ह्या सन आणि मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इफेक्ट अर्थच्या सरफेसवरती न होता अर्थवरती जे वॉटर आहे त्या वॉटरवरती आपल्याला दिसून येतो, त्यामुळे ह्या टाइड्स निर्माण होत असतात. सन आणि मूनचा
म्हणजे काय तर सन आणि मून ह्या दोघांचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा इफेक्ट अर्थच्या सरफेसवरती न होता अर्थवरती जे वॉटर आहे त्यावरती होतो, त्यामुळे आपल्याला ह्या टाईड्स निर्माण होताना दिसतात. आणि ह्या टाईड्स 2 प्रकारचे असतात. त्याचे टाईप्स म्हणजे स्प्रिंग टाईड्स आणि निप टाईड. ह्या हाय टाईड्स तयार होतात आणि निप टाईडमध्ये लो टाईड्स आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. पार्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ टाईड्स. फर्स्ट इज high tides help in navigations. Then second, high tides help in fishing. With the high tides, fish move into the creeks and this helps fishing activity. And third is tides are helpful in generating electricity like tidal power plant. Then the tides clear the waste and hence the coasts become clean. And then during high tides, seawater can be stored in salt pans from which salt can be obtained. So now we learn in this video what is tides and how to create tides and which factors are responsible to occurrence of tides, and then types of tides like spring tides, nip tides, and advantages of tides, etc.